नांदेड़ पुलिस ने एक बड़े चेन स्नैचिंग गिरोह का पर्दाफाश किया है। ऑपरेशन फ्लश आउट के तहत कार्रवाई करते हुए पुलिस ने 2 आरोपियों को गिरफ्तार किया है और उनसे 10 लाख रुपयों का मुद्देमाल बरामद किया है। ये गिरोह कई दिनों से शहर में सक्रिय था और राह चलती महिलाओं को निशाना बना रहा था। पुलिस अधीक्षक अविनाश कुमार के निर्देश पर हवाई अड्डा पुलिस स्टेशन की टीम ने इस मामले में तेजी से जाँच की। दरअसल 30 जुलाई को हवाई अड्डा इलाके में एक 55 वर्षीय महिला से सोने की चेन छीनने की घटना हुई थी। पुलिस ने सीसीटीवी फुटेज और तकनीकी मदद के सहायता से जांच शुरू की। इसी दौरान पुलिस को गुप्त सूचना मिली कि 2 संदिग्ध व्यक्ति आसना पुल के नीचे खड़े हैं। पुलिस ने मौके पर पहुंचकर महेश बबन देवकत्ते जो कि 26 वर्षीय और 28 वर्षीय सैयद जाकिर सैयद जफर इन दोनों को हिरासत में लिया। शुरुआती पूछताछ में उन्होंने टाल मटोल किया, लेकिन गहन पूछताछ के बाद उन्होंने अपने अपराध को कबूल कर लिया। आरोपियों की निशानदेही पर पुलिस ने उनके पास से अलग अलग मामलों से संबंधित 82 ग्राम सोने के गहने और एक पल्सर मोटरसाइकिल बरामद की। जब्त किए गए सामान की कुल कीमत 10 लाख रुपए बताई जा रही है। ऐसी जानकारी जिला पुलिस अधीक्षक अविनाश कुमार ने आज पुलिस मुख्यालय में आयोजित संवाददाता सम्मेलन में दी। 2 आरोपी पकड़े गए हैं। इनसे पूछताछ के दौरान और भी कई मामलों का खुलासा हो सकता है। ऐसी जानकारी हवाई अड्डा पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक सितंबर कामठेवाड़ ने MCN हिंदी न्यूज़ को दी। इस सफल कार्रवाई के लिए पुलिस अधीक्षक अविनाश कुमार ने हवाई अड्डा पुलिस स्टेशन के अधिकारियों और कर्मचारियों की सराहना की है। पुलिस स्टेशन विमानतळ नांदेड येथे 30 तारखेला एक महिला संध्याकाळचं जेवण करून शतपावली करत असताना मोटरसायकलवर 2 इसम येऊन त्यांनी त्यांच्या गळ्यातली चेन हिसकावून पळून गेले। त्यानंतर सदर महिला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिल्यानंतर मग आम्ही समोर त्या ह्याच्यावर वर्कआउट केलो। त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव सर, होम डीवायएसपी मॅडम यांनी आम्हाला सूचना केल्या। त्या सूचनाप्रमाणे आमची डीबीची टीम सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी लगेच त्याच्यावर वर्कआउट करणं सुरू केलं। सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर तो जो एक मागं बसलेला इसम होता तो आम्हाला थोडा अंदाज आला तो हा असू शकतो। त्या अनुषंगाने त्यांना टीप मिळाली। 6 तारखेला तो आसना ब्रिजच्या तिथं ते परत काही कृत्य करण्यासाठी येत आहे। तिथं सापळा रचून संतोष जोंधळे साहेब त्यांची डीबीची टीम यांनी त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर त्याला विचारपूस चौकशी केली असता तो उडवाउडीचे उत्तर देत होता। मोटरसायकलबद्दल त्याला मालकी हक्क सांगता येत नव्हता, म्हणून त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून इंट्रोगेट केल्यानंतर त्याच्याकडून पोलीस स्टेशन विमानतळ येथील 3 जबरी चोरी आणि 1 घरफोडी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे। आणि जो आरोपी आहे सैयद जाकिर तो सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी पण भरपूर गुन्हे दाखल आहेत। विमानतळ पोलीस स्टेशनला जवळपास 10 गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। त्याचा सहकारी महेश देवकत्ते हा पण याच्यावर त्याच्यापूर्वी जास्त गुन्हे नसले तरी तो पण त्याचा साथीदार आहे। तो पण त्याला गुन्हे करण्यासाठी मदत करत असतो। आणि ह्या 4 गुन्ह्यामध्ये एकूण 82 ग्राम 100% मुद्देमाल हा सोन्याचा रिकवर झालेला आहे आणि एक मोटरसायकल रिकवर झालेली आहे। त्याच्यासोबतच सेम डे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये पण ह्याच आरोपींनी चेन स्नॅचिंग केली होती। त्यामुळे त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली, त्या गुन्ह्याचे मुद्देमाल रिकवर केलेला आहे। हेच आरोपी आहेत का आणखी यांची काही टीम आहे, काही संघ आहे, काय सांगतात? बरोबर आहे, सध्या आरोपी अटक आणि PCR मध्ये आहेत। त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। सराईत असल्यामुळे नक्कीच ते अजून गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पण आहे।